म्हणजे काय एक्झॅक्टली युजर कोणता आहे, युजर कोणता आहे EC2-user, जो युजर आपण काय केला, ज्या युजरचा यूज करून आपण हे मशीन ऍक्सेस केले, त्याच्यासाठी ही फर्स्ट कमांड आहे. याच्यानंतर बघा याची डायरेक्टरी तुम्हाला चेंज करायची, आय मीन चेक करायचे की हे जे आपल्याला पब्लिक आयपी दिसतो त्याची एक्झॅक्टली डायरेक्टरी कोणती आहे. लेट मी ऍड हिअर. मी इथेच काय करतो, नोट्स मध्ये सुद्धा मी ह्या सगळ्या जे काही कमांड्स आहेत त्याचं मिनिंग सगळ्याचं इथे ऍड करतो. इट विल डिस्प्ले करंटली लॉग्ड इन युजर, करंटली लॉग्ड इन युजर नेम, युजर और युजर नेम करू शकतो. ठीक आहे, त्याच्यासाठी फर्स्ट कमांड आहे. सेकंड वन इज एक PWD नावाची कमांड राहते. आता PWD काय काम करते की प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी कोणती आहे ते तुम्हाला चेक करायचंय. प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी म्हणजे काय, तुम्ही एक्झॅक्टली कोणत्या डायरेक्टरीमध्ये आहेत ते तुम्हाला चेक करायचं. तर त्याच्यासाठी PWD तुम्ही ज्यावेळेस एंटर करता त्यावेळेस तुम्हाला तुमच्या लक्षात येतं बघा की होम डायरेक्टरीच्या आतमध्ये EC2-user ही एक डायरेक्टरी आहे आणि त्याच्या आतमध्ये आपण आता सध्या काय प्रेझेंट आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी PWD कमांड असेल. PWD इट मीन्स याला काय म्हणू शकतो आपण, प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी. प्रेझेंट वर्किंग काय असेल, ही डायरेक्टरी असेल. ठीक आहे, याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय की करंट डेट आजची चेक करायची. त्याच्यासाठी डेट नावाची कमांड राहते. डेट किंवा स्मॉल केस मध्ये आपण राईट करू शकतो. डेट म्हणजे काय असेल, ज्यावेळेस तुम्ही इथे डेट ऍड करताय किंवा डेट ही कमांड रन करताय, डेट करायचं, एंटर करायचं, तर आजची डेट तुम्हाला दिसेल इथे. आजची डेट कोणती आहे, 6 फेब आणि त्याच्यानंतर आज कोणता डे आहे, थर्सडे आहे. राईट, आता हा जो टायमिंग दिसतो तो UTC टायमिंग आहे आणि 2025. राईट, त्याच्या अकॉर्डिंगली आपण काय करू शकतो, करंट डेट सुद्धा या कमांड. या सगळ्या बेसिक कमांड्स आहेत, हे फक्त लक्षात ठेवायचे कारण याच्यामधले काही कमांड्स आपण युज करतो डिप्लॉयमेंटसाठी, बट बाकीचे जे काही कमांड्स आहेत ते आपल्याला हळूहळू शिकायचे. ठीक आहे, PWD म्हणजे करंट डायरेक्टरी, QMI म्हणजे आपण कोणत्या डायरेक्टरी, कोणता युजर आपण आता सध्या ऍक्सेस करतो किंवा आपली करंट लॉग इन युजर कोणता आहे. मे बी आपल्याला काय करावं लागतं, तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला जेनकिन्सचा युजर बनवायला लागतो, सोनारचा युजर बनवायला लागतो. ठीक आहे, मग त्यावेळेस तुम्हाला समजलं पाहिजे की एक्झॅक्टली तुम्ही कोणत्या युजर नेम थ्रू तुम्ही ऍक्सेस केलाय किंवा लॉग इन केलाय. आता समजा उबंतू हे काय व्हर्च्युअल मशीन आहे. आता उबंतू जर तुम्ही लॉग इन केला तर त्याच्यासाठी जो युजर नेम असेल तो उबंतू असेल. मग ज्यावेळेस तुम्ही उबंतू मशीन वरती ही कमांड रन करताय QMI नावाची, त्यावेळेस ऑटोमॅटिकली काय येईल, उबंतू इज अ युजर नेम. PWD काय असेल की करंट डायरेक्टरी कोणती आहे, करंट वर्किंग डायरेक्टरी याला आपण म्हणू शकतो. राईट, त्याच्यानंतर डेट कशासाठी, टू डिस्प्ले द करंट डेट. लेट मी राईट हिअर, टू डिस्प्ले द करंट डेट. ठीक आहे, याच्यानंतर नेक्स्ट वाली कमांड बघा कोणती आहे की CAL नावाची कमांड आहे. म्हणजे तुम्हाला डेट बघायची तर ही कमांड असेल डेटची. त्याच्यानंतर तुम्हाला कॅलेंडर चेक करायचं, त्याच्यासाठी कमांड असते CAL. आता CAL ज्यावेळेस तुम्ही कमांड रन करता त्या सगळ्या लायनअपचे कमांड्स आहेत. आता विंडोज वरती कसं चेक करतो आपण, इथे डायरेक्टली जातो, विंडोज ऑलरेडी काय GUI आहे, इट मीन्स ग्राफिकल युजर इंटरफेस. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस विंडोज वरती जाताय इथे तुम्हाला कॅलेंडर चेक करायचं, इथे तुम्हाला डेट चेक करायची, तुम्हाला कमांड रन करावी लागते का, नाही करावं लागेल. इट मीन्स विंडोज इज, म्हणून आपण इथे राईट केलेलं आहे, विंडोज इज ग्राफिकल युजर इंटरफेस. म्हणजे ऑलरेडी विंडोजचं काय केलंय, युजर इंटरफेस क्रिएट करून ठेवला. राईट, सो त्याच्या अकॉर्डिंगली आपण जर विंडोज वरती गेलो तर डायरेक्टली आपण काय करू शकतो, कॅलेंडर आपण ओपन करू शकतो इथून. राईट, किंवा डेट आपण इथे ऍज इट इज डिस्प्ले होतो. बट लायनक्स वरती या सगळ्या गोष्टी नाहीये, त्याच्यासाठी तुम्हाला पर्टिक्युलर कमांड्स माहिती पाहिजे. त्याच्यामुळेच बघा लायनक्स ऑपरेटिंग सिस्टम जितका आपण विचार करतो तितका इझी पण नाहीये, बट याच्यावरती मॅक्सिमम रिक्वायरमेंट राहते. काही कंपन्यांमध्ये बघा लायनक्स डेव्हलपरची एक पोझिशन राहते, एक सेपरेट पोझिशन राहते, त्याच्या तुम्हाला कमांड्स माहिती पाहिजे, त्याचा तुम्ही यूज केला पाहिजे, तर तुम्ही तुमच्या CV मध्ये ऍड करू शकता की तुम्ही लायनक्स लँग्वेज सुद्धा तुम्हाला माहिती आहे किंवा लायनक्स ऑपरेटिंग सिस्टम सुद्धा तुम्हाला माहिती आहे. राईट, नेक्स्ट वन इज अ CAL. इट मीन्स टू डिस्प्ले कॅलेंडर. कॅलेंडर डिस्प्ले करायसाठी ही कमांड असेल. राईट, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, याच्यामध्ये तुम्हाला या लायनक्स ऑपरेटिंग सिस्टम वरती तुम्हाला फाईल सिस्टम ऍक्सेस करायची. फाईल म्हणजे काय की लायनक्स फाईल सिस्टम एक राहते की याच्यामध्ये तुम्हाला फाईल क्रिएट करता आली पाहिजे. आता विंडोज वरती फाईल कशी क्रिएट करताय गाइस, राईट क्लिक करताय, न्यू वरती क्लिक करताय, याच्यानंतर इथं फोल्डर क्रिएट करू शकतो. राईट, तुम्हाला फाईल क्रिएट करायचंय, टेक्स्ट डॉक्युमेंट वरती क्लिक करू शकतो, तर क्लिक
तुमची फाईल क्रिएट होते, राईट. तुम्ही लाईक तुम्हाला फोल्डर क्रिएट करायचा तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, न्यू वरती जाऊ शकता, हे फोल्डर क्रिएट करू, राईट. म्हणजे असं तुम्ही काय करू शकता, विंडोज वरती करू शकता. बट तुम्हाला लायनक्स वरती जर फाईल क्रिएट करायची असेल तर त्याच्यासाठी कमांड तुम्ही राईट हिअर फर्स्ट लायनक्स फाईल सिस्टम, लायनक्स फाईल. आता याच्यामध्ये बघा, इन द लायनक्स एव्हरीथिंग विल बी रिप्रेझेंटेड ऍज अ फाईल. म्हणजे तुम्हाला जे काही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचे, जे काही तुम्हाला ऍप्लिकेशन डिप्लॉय करायचं ते एका फाईल वरती डिप्लॉय करायचं. त्याच्यामुळे तुम्हाला फाईल कशा क्रिएट करायच्या किंवा शेल स्क्रिप्टिंगची लँग्वेज आपण पुढे जाऊन शिकणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला फाईल क्रिएट करावी लागते. फाईल क्रिएट केल्यानंतरच त्याच्यामध्ये तुम्हाला तो कोड राईट करायचा शेल स्क्रिप्टिंगचा, आणि ती फाईल आपल्याला काय करायची आहे, या सर्व्हरवरती सेव्ह करून ठेवायचं. आता सध्या आपण कशावरती, एका सर्व्हरवरती आपण आता आहे, राईट. सर्व्हर आयपी कोणता आहे, 5266246337. हा काय एक सर्व्हर आयपी आहे, राईट. म्हणजे याच्यावरती मी जे काय क्रिएट करेल, जर तुम्ही सेम मशीन जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला सुद्धा या सगळ्या गोष्टी दिसतील, राईट. इट मीन्स लायनक्स इज मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टम. कळतंय, जे काही मी इथे करेल ते सगळं तुमच्या सिस्टम मध्ये, आय मीन तुम्ही जर हे मशीन ऍक्सेस केलं तर तुम्हाला सुद्धा त्याचा ऍक्सेस भेटेल. म्हणजे तुम्हाला सुद्धा या सगळ्या कमांड्स त्याच्यामध्ये दिसून येतील, राईट. सो दॅट्स व्हाय वी कॅन से दॅट द लायनक्स इज मल्टी ऑपरेटिंग सिस्टम, जसं आपण लास्ट सेशनला एक नोट करून ठेवलं होतं, राईट. देन याच्यानंतर बघा, पहिला फाईल सिस्टम काय आहे ते आधी बघूया, राईट. इन लायनक्स एव्हरीथिंग विल बी रिप्रेझेंटेड ऍज अ फाईल. इन लायनक्स everything is represented as a file. म्हणजे सगळं काय असेल ते तुम्हाला फाईल मध्येच करायचं. इथे फाईल क्रिएट करायचे, त्याच्यामध्ये कमांड्स राईट करायचे, आणि ती जी फाईल असेल ती तुम्हाला डायरेक्टली काय करायचं, सर्व्हरला डिप्लॉय करायचं. देन वी हॅव 3 टाइप्स ऑफ द फाईल इन द लायनक्स ऑपरेटिंग सिस्टम गाइस. वी हॅव 3 टाइप्स ऑफ द फाईल. 3 टाइप्स ऑफ द फाईल इन लायनक्स ऑपरेटिंग सिस्टम, इन लायनक्स सिस्टम. आता याच्यामध्ये बघा कोणत्या कोणत्या टाइपच्या फाईल्स आहेत. फर्स्ट वन इज ऑर्डिनरी फाईल. आता ऑर्डिनरी म्हणजे काय, एक नॉर्मल फाईल आपल्याला क्रिएट करायची. इट विल स्टार्ट विथ हायफन. म्हणजे एखाद्या तुम्हाला ऑर्डिनरी फाईल क्रिएट करायची, किंवा आपल्याकडे फाईलचे टाइप्स किती आहेत, एक ऑर्डिनरी आहे, एक डायरेक्टिव्ह फाईल एक असते, किंवा डायरेक्टरी राहते. म्हणजे काय, एखाद्या फोल्डरच्या आतमध्ये फाईल तुम्हाला क्रिएट करायची. तुम्हाला असे टास्क दिलेले असतात की एखाद्या काय करायचे, फाईल तुम्हाला क्रिएट करायचे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कमांड राईट करायचे, आणि ती फाईल तुम्हाला काय करायची आहे, आपल्या लायनक्स वरती तुम्हाला रन करायची. मग ज्यावेळेस तुम्ही फाईल रन कराल त्यावेळेस ऑटोमॅटिकली मल्टी कमांड्स रन होतील. आता फॉर एक्झाम्पल आपण ह्या ज्या कमांड्स आहेत, हू एम आय, त्यानंतर PWD, त्यानंतर डेट, त्याच्यानंतर कॅल, या कमांड आपण 1 बाय 1 रन करत आलोय आतापर्यंत, राईट. आता तुम्हाला काय करायचं, ऍट अ टाइम या 4 कमांड्स रन करायचे. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला एक फाईल क्रिएट करावी लागेल, राईट. त्याच्यासाठी कोणती फाईल यूज करायची, तुम्हाला ऑर्डिनरी फाईल, राईट. ऑर्डिनरी फाईल हा फर्स्ट टाइप आहे फाईलचा, दॅट इज नथिंग बट द नॉर्मल फाईल. याला आपण काय म्हणू शकतो, एक नॉर्मल फाईल म्हणू शकतो, राईट. देन सेकंड वन इज डायरेक्टरी फाईल. डायरेक्टरी फाईल म्हणजे काय असते, इट विल स्टार्ट विथ द डी. डायरेक्टरी म्हणजे काय, एखादी फोल्डर राहते, राईट. आणि ऑर्डिनरी फाईल म्हणजे काय, एक नॉर्मल फाईल राहते, आणि त्याच्यानंतर एक लिंक फाईल एक राहते. थर्ड वन इज लिंक फाईल. लिंक फाईल म्हणजे काय, इट विल स्टार्ट विथ द आय. आता एक्झॅक्टली हा फाईल कसा क्रिएट करायचा ते बघूया, राईट. बिफोर दॅट लेट्स डिस्कस अबाउट द ऑर्डिनरी. द फाईल विच कंटेन डेट इज कॉल्ड ॲज अ ऑर्डिनरी फाईल. ऑर्डिनरी फाईल कशाला म्हणायचं, की तुम्ही डेटची फाईल डेटची कमांड काय केला, त्या फाईलमध्ये सेव्ह केला, आणि ती फाईल डायरेक्टली तुम्ही एक्झिक्यूट केला. तर दरवेळेस तुम्हाला डेटची कमांड रन करायची गरज नाही. तुम्हाला काय करायचं आहे, ती फाईलच एक्झिक्यूट करायची. मग फाईल कशी एक्झिक्यूट करायची ते पण बघूया, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, द फाईल which contains date is called as ordinary file. याला काय म्हणायचं तुम्हाला, that is nothing but the ordinary file, right. Then directory file is equals to the folder. Directory file म्हणजे काय असते, एक फोल्डर राहते. जसं इथे बघा विंडोज वरती हा एक फोल्डर आहे, हा एक फोल्डर आहे, हा एक फोल्डर आहे, हा एक फोल्डर आहे, राईट.
म्हणजे काय झालं, डायरेक्टरी फाईल इज नथिंग बट द फोल्डर. डायरेक्टरी फाईल is or directory file is equal with the folder. डायरेक्टरी फाईल काय इक्वल्स विथ द फोल्डर आहे. इट कॅन कंटेन द फाईल अँड फोल्डर. म्हणजे याच्या आतमध्ये तुम्ही फोल्डरच्या आतमध्ये फोल्डर सुद्धा सेव्ह करू शकता विंडोज वरती. सिमिलर लाईक इथे सुद्धा काय करू शकतो आपण, लायनक्स वरती फोल्डरच्या आतमध्ये फोल्डर क्रिएट करू शकतो. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये फाईल सुद्धा क्रिएट करू शकतो. इट मीन्स इट कंटेन्स files and folders. Files and folders, right? Files and folders. Then the file which is having the linking is called as a link file. Third one is the file which is having linking is called as link file. म्हणजे ही जी फाईल आहे लिंक फाईल, थर्ड वन, ती आपण लिंक करू शकतो. एका मशीनची फाईल आपण दुसऱ्या मशीन सोबत सुद्धा लिंक करू शकतो. दॅट इज नथिंग बट द लिंक फाईल. आता याच्यामध्ये कमांड कोणत्या कोणत्या आहेत ते आता बघूया. फाईल सिस्टम समजलं सगळ्यांना, एक्झॅक्टली फाईल कोणत्या कोणत्या टाईपच्या असतील. इन लायनक्स एव्हरीथिंग इज रिप्रेझेंटेड ॲज अ फाईल. देर हॅव 3 टाइप्स ऑफ द फाईल्स आर अवेलेबल इन द लायनक्स ऑपरेटिंग सिस्टम गाईज. ऑर्डिनरी आहे, डायरेक्टरी फाईल आहे आणि लिंक फाईल आहे. ऑर्डिनरी म्हणजे नॉर्मल फाईल असते, राईट. त्याच्यामध्ये डेटच्या कमांड्स वगैरे तुम्ही रन करू शकता. डायरेक्टरी फाईल म्हणजे काय, डायरेक्टरी फाईल मध्ये आपण फोल्डर क्रिएट करू शकतो, आपण फाईल सुद्धा क्रिएट करू शकतो. अँड द लास्ट वन इज द फाईल विच इज हॅव्हिंग द लिंकिंग इज कॉल्ड ॲज अ लिंक फाईल. लास्ट वन कोणते, लिंक फाईल आहे, राईट. आता तुम्हाला काय करायचंय, याच्यावरती तुम्हाला कमांड्स रन करायचे. म्हणजे तुम्हाला फाईल तुम्हाला क्रिएट करायचे, राईट. हू एम आय म्हणजे काय झालं, कोणत्या युजर मध्ये आहे. पीडब्ल्यूडी म्हणजे तुमची करंट डायरेक्टरी कोणती आहे. डेट म्हणजे आपण करंट डेट बघू शकतो. कॅल म्हणजे आपण करंट कॅलेंडर सुद्धा ऍक्सेस करू शकतो. इथं पण क्लिअर आहे 4 कमांड्स एव्हरीवन. येस सर. ओके. आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचं की याच्यावरती तुम्हाला फाईल क्रिएट करायची. आता फाईल क्रिएट करण्यासाठी एक कमांड आहे, दॅट इज नथिंग बट द बेसिक काय हाच तर समजल्या पाहिजे. POUCH हाच समजल्या पाहिजे. कमांड पाठच करायची. रेकॉर्ड क्लास देतच नाही त्याला. लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर ऑपरेटिंग सिस्टम वरती लायनक्स वरती तुम्हाला ह्या ऍक्सेस करून एकदा ट्राय करायचं. टच कमांड म्हणजे काय, बाय युजिंग द टच कमांड वी कॅन क्रिएट द एम्प्टी फाईल. तुम्हाला एक एम्प्टी फाईल क्रिएट करायची. तर कशा थ्रू करू शकताय, बाय युजिंग द टच कमांड. इट इज यूज टू क्रिएट एम्प्टी फाईल. आता एम्प्टी फाईल कशी क्रिएट करायची, बाय युजिंग द टच कमांड. आता टच कमांड कशी रन करायची, टच, आणि त्याच्यानंतर तुम्हाला फाईलचं नेम द्यायचं. आता समजा तुम्हाला फाईल नेम द्यायचं आहे फॉर एक्झाम्पल F1 नावाची तुम्हाला एक फाईल क्रिएट करायची. तर त्याला त्याचं एक्सटेन्शन पण द्यायला लागेल. आता समजा एखादी आपल्याकडे फाईल आहे, फॉर एक्झाम्पल इथे फाईल आहे, कुठली फाईल कन्सिडर करू, ही वाली फाईल. आता याचं एक्सटेन्शन तुम्हाला चेक करायचं. एक्सटेन्शन काय बघायचं, डिटेल्स मध्ये TXT आहे, राईट. म्हणजे एक्सटेन्शन काय राहतं फाईलचं, ऑलवेज TXT राहतं. तर तुम्हाला काय करायचं, इथे जी फाईल तुम्हाला क्रिएट करायचं आहे त्या फाईलचं नेम .txt म्हणजे काय झालं की त्या फाईलचं एक्सटेन्शन, राईट. टच म्हणजे काय, एक एम्प्टी फाईल क्रिएट करायची. कोणती फाईल क्रिएट करायची तुम्हाला, F1 नावाची, आणि त्याला तुम्हाला काय द्यायचं, एक्सटेन्शन द्यायचं. एक्सटेन्शन काय देतो, TXT, राईट. जस्ट क्लिक ऑन द एंटर. आता ही फाईल क्रिएट झाली की नाही ते कसं चेक करायचं, तर त्याच्यासाठी ls नावाची कमांड आहे. ls म्हणजे काय की या डायरेक्टरीमध्ये ही जी डायरेक्टरी आहे, कोणती डायरेक्टरी आहे, किंवा सॉरी वर्किंग डायरेक्टरी, आपण वर्किंग डायरेक्टरी म्हणू शकतो. ही वर्किंग डायरेक्टरी कोणती आहे, होमच्या आतमध्ये institute-use आहे. याच्या आतमध्ये आत्ताच आपण काय केलं, टच नावाच्या कमांडने आपण फाईल क्रिएट केली, राईट. फाईलचं नेम काय, F1.txt. ही फाईल क्रिएट झाली की नाही झाली एकदा तुम्हाला काय करायचं, चेक करायचं, राईट. एक सेकंड, कॉल एक आहे. पाय एखादा युट्यूब व्हिडिओ पाय काय म्हणते का त्याच्यासाठी ड्रायव्हर्स वगैरे, पण ते का नॉर्मल बिना याच्या नाही होते का, नाही होत असेल तर मग ड्रायव्हर्सच्या काहीतरी लफडा करावा लागेल आपल्याला. लॉक नको
लॉक होऊ दे ना, मी सांगतो ना चालू कसा करायचा. तू फक्त फुल टॅप मार, इथं क्लिक कर, ऍक्सेसिबिलिटी वर जा, इथून व्हर्च्युअल कीबोर्ड चालू कर. हा तू चालू कर. चला आला कीबोर्ड. कर क्लिक इथं, पहिले इथं क्लिक कर. आता कर. 4 वेळा बोललो म्हणून म्हटलं काय इकडे चेक करू, त्याच्यानं खुलला. यादव 3-4 साल पहिलेचा व्हिडिओ आहे. विंडोजचे बहुत पहिल्यापासून असा प्रॉब्लेम येते. नाहीच झाला तर मग तो मागचा अपडेट अनइन्स्टॉल करायचा ऑप्शन आहे, अनइन्स्टॉल करून दे. ओके, तर कोणती कमांड बघत होतो आपण? टचची कमांड काय करते? एक एम्प्टी फाईल क्रिएट करते. त्याच्यासाठी तुम्हाला फाईल नेम द्यायचं आहे, त्याच्यानंतर त्याचं एक्सटेन्शन द्यायचं. आता ही फाईल क्रिएट झाली की नाही कसं बघायचं? एलएस काय करायचं? एलएस कमांड रन करायचं. क्लिअर आहे? एलएस कमांड रन केल्यानंतर एक्झॅक्टली या वर्किंग डायरेक्टच्या आतमध्ये एक्झॅक्टली काय काय क्रिएट झालं हे सगळं तुम्हाला आता आणखी एक फाईल क्रिएट करायचं. अगेन काय करू शकता? टच नॉर्मल तुम्हाला F2 ची फाईल क्रिएट करायची. F2 जस्ट क्लिक ऑन एंटर. अगेन रन दी एलएस कमांड. झालं का? 2 फाईल क्रिएट, F1.txt देन F2.txt. आता तुम्हाला काय करायचं? ऍट अ टाइम तुम्हाला मल्टिपल फाईल क्रिएट करायचे. म्हणजे समजा तुम्हाला आणखीन 2 फाईल क्रिएट करायचे, तुम्ही शॉर्टकट काय यूज करू शकता? आता समजा F1 झाला, F2 झाला, F3.txt देन स्पेस F4.txt. जस्ट क्लिक ऑन द एंटर. राइट? अगेन ls F1 F2 F3 F4. क्लिअर आहे? फाईलचे कमांड कोणते क्लिअर आहे? टचने काय करू शकता? तुम्ही फाईल क्रिएट करू शकता. टचने एम्प्टी फाईल क्रिएट करू शकता. राईट? कळतंय सगळ्यांना? येस सर. ओके. देन नेक्स्ट थिंग इज नोट्स अपडेट करू देऊ, म्हणजे तुम्हाला त्या आहे तशा मी नोट्स पाठवून देऊ. ठीक आहे? त्याच्यामध्ये एकच कमांड मी ऍड करतो, लाईक टच F1.txt. राईट? अकॉर्डिंग टू दॅट F2 F3 म्हणजे याच्याच नंतर तुम्ही काय करू शकता? F2.txt सुद्धा ऍट अ टाइम तुम्ही 2 फाईल क्रिएट करू शकता. राईट? देन टू डिस्प्ले फाईल, त्याच्यासाठी फाईल डिस्प्ले करण्यासाठी कोणती कमांड आहे? ls. टू डिस्प्ले फाईल, क्रिएटेड फाईल कोणती कमांड आहे? लाईक दॅट इज नथिंग बट द ls करून काय करू शकता? ls असते किंवा ls-la. राईट? ते आपण पुढे गेल्यानंतर बघूया. त्याच्यानंतर टू क्रिएट फाईल विथ द डेटा. आता आपल्याला काय करायचं? F1.txt मध्ये काहीतरी डेटा तुम्हाला राईट करायचा. आता आपल्याकडे एम्प्टी फाईल्स आहेत, 1 2 3 4 अशा 4 फाईल्स. बट तुम्हाला काय करायचं? याच्यामध्ये डेटा सुद्धा ऍड करायचा. लाईक टू डिस्प्ले फाईल विथ द डेटा. टू डिस्प्ले फाईल विथ द डेटा वी विल यूज हियर कॅट कमांड. काय करू शकता तुम्ही? त्याच्या फाईलच्या आतमध्ये तुम्ही डेटा सुद्धा ऍड करू शकता. डिस्प्ले फाईल विथ डेटा, फॉर दॅट वी कॅन यूज हियर कॅट कमांड. एक सेकंड. ओके. आता कॅट कमांडचा यूज करून काय करू शकतो आपण? डिस्प्ले त्याच्या आतमध्ये तुम्ही काय करू शकता? डेटा ऍड करू शकता. लेट मी क्लिअर. आता हे क्लिअर करायचं कन्सोल, तर काय करायचं? क्लिअर कमांड रन करायचं. ठीक आहे? लायनक्स कम्प्लिटली
ऑपरेटिंग सिस्टम जो आहे तो कम्प्लीट तुमच्या याच्यावरतीच राहील. कमांड ज्या तुम्ही रन करताय त्याच्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कमांड माहिती पाहिजे. क्लिअर करायचा, डेटा सगळा क्लिअर होईल. ठीक आहे. आता याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं, एक फाईल अशी क्रिएट करायची आहे की त्याच्या आतमध्ये तुम्हाला डेटा सुद्धा राईट करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी कमांड कोणते, कॅट नावाची कमांड. आता कॅट ही कमांड राईट करायची. त्याच्यानंतर एक सिंटॅक्स आहे की यात कोणती फाईल क्रिएट करायची आहे, समजा hello.txt. ठीक आहे, आणि याच्या आतमध्ये तुम्हाला डेटा राईट करायचा, तर ती फाईल ओपन करावी लागेल. बरोबर, म्हणजे hello.txt सुरुवातीला काय करावं लागेल, ओपन करावं लागेल. ओपन करायसाठी कमांड कोणते, एक डायमंड ब्रॅकेट मधला जो असतो, म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये, ग्रेटर दॅन. राईट, जो ग्रेटर दॅनची जी कमांड आहे ती कमांड काय करायची, ऍड करायची. राईट, जो सिंटॅक्स आहे तो ऍड करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला फाईलचं नेम द्यायचं आहे विथ त्याचं एक्सटेन्शन. जस्ट क्लिक ऑन द एंटर. आता एंटर केल्यानंतर बघा पुढची जी काही कमांड आहे ती रन झालेली नाही. रन झालेलं नाही म्हणजे काय, EC2-user जो काही वर्किंग डायरेक्टरी ते आपल्याला दिसत नाही. आपल्याला एम्प्टी हा एक डॅशबोर्ड भेटतो, याच्यामध्ये तुम्ही काही सुद्धा राईट करू शकता. समजा इथे मी काय करतो, डेटा ऍड करतो, समजा लाईक गुड इव्हनिंग असं काहीतरी. ठीक आहे, आता गुड इव्हनिंग नावाचा काय केला मी, एक डेटा याच्यामध्ये ऍड केला. याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, हा डेटा सेव्ह करायचा. सेव्ह आणि एक्झिट, त्याच्यासाठी कंट्रोल D आणि त्याच्यानंतर एंटर क्लिक करायचं. मी काय काम केलं बघा, कॅट hello.txt. राईट, त्याच्यामध्ये ग्रेटर सिग्नेचर कशासाठी यूज केलं, ती फाईल आपल्याला ओपन करायची. फाईल ओपन केल्यानंतर काय झालं, आपल्याला एक ब्लँक डॅशबोर्ड भेटतो, त्याच्यामध्ये तुम्ही डेटा ऍड करायचा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर फाईल सेव्ह आणि एक्झिट करायसाठी Ctrl+D वरती क्लिक करायचं. आता ती फाईल तुम्हाला काय करायची, ओपन करायची. फाईल ओपन कशी करणार, अगेन कॅट hello.txt. आता याच्यामध्ये फाईल ओपन करायची गरज आहे का, नाहीये. डायरेक्टली काय करा, कॅट hello.txt कमांड रन करा. जस्ट क्लिक ऑन एंटर. झाला का डिस्प्ले मेसेज, जे काही तुम्ही फाईलमध्ये राईट कराल ते. आता परत एकदा तुम्हाला फाईलमध्ये आणखीन 2-3 लाईन ऍड करायचे, तर परत काय करा, कॅट त्याच्यानंतर ग्रेटर दॅन वाले सिग्नेचर जे आहे ते आणि त्याच्यानंतर फाईलचं नेम. राईट, जस्ट क्लिक ऑन एंटर. याच्यामध्ये आणखीन डेटा तुम्ही ऍड करू शकता, समजा गुड मॉर्निंगचं. राईट, त्याच्यानंतर परत Ctrl+D, जस्ट क्लिक ऑन एंटर. Ctrl+D करायचा, एंटर करायचा आणि परत एकदा एंटर करा. आणखीन काहीतरी ऍड करूया. वेलकम टू IT. राईट, त्याच्यानंतर परत मी Ctrl+D करतो. ठीक आहे, 2 वेळेस तुम्हाला Ctrl+D करावं लागेल. तुमच्या एकदा सिस्टम मध्ये चेक करा, प्रत्येकाचं एकदा सुरुवातीला Ctrl+D एकदाच करून बघा, नसेल झालं तर परत एकदा तुम्ही डबल Ctrl+D करू शकता. त्याच्यानंतर परत काय करायचं, मी क्लिअर करतो कन्सोल आणि त्याच्यानंतर परत ती फाईल ओपन करतो. कोणती, hello.txt वाली. आता फाईल काय करायची, फाईल फक्त काय करायची, ऍक्सेस करायची. त्या केसमध्ये तुम्हाला ग्रेटर दॅनचा सिग्नेचर यूज नाही केला तरी चालेल. तुम्हाला फक्त काय करायचं, डिस्प्ले करायचा मेसेज, याच्या आतमध्ये काय आहे. जस्ट क्लिक ऑन एंटर. आला का मेसेज, गुड मॉर्निंग आणि वेलकम टू द IT. राईट, असं तुम्ही काय करू शकता, फाईल क्रिएट करा. फाईल क्रिएट करायचं, एम्प्टी क्रिएट करायचं असेल तर टच, त्याच्यानंतर विथ डेटा तुम्हाला फाईल क्रिएट करायची असेल तर कॅट कमांड असेल. ठीक आहे, हे बेसिक कमांड्स आहेत, त्या तुम्हाला माहितीच पाहिजे. ठीक आहे, आता याच्यानंतर बघा आणखीन एक कमांड आहे, तो अपेंड द डेटा इन द फाईल. आता अपेंड म्हणजे काय होतं ते एकदा आपण चेक करू. मी काय करतो, आहे ती कमांड रन करतो परत, आणि याच्यामध्ये मी डबल ग्रेटर दॅन सिग्नेचर यूज करतो. जस्ट क्लिक ऑन. याच्यामध्ये मी आणखीन काहीतरी मेसेज राईट करतो, लाईक DevOps इंजिनियर्स. राईट, क्लिक ऑन एंटर. त्याच्यानंतर Ctrl+D, यस. त्याच्यानंतर परत मी काय करतो, फाईल डिस्प्ले करतो. आता काय झालं बघा, डेटा अपेंड म्हणजे समजलं, सेम फाईल मध्ये मी काय करतोय, आणखीन डेटा ऍड करतो. आता मगाशी काय होत होतं, जर तुम्ही अपेंड नाही केला, आता समजा मी काय करतो, अपेंड करत नाही, म्हणजे ही कमांड रन करतो आणि याच्या आतमध्ये काय करतो, एंटर करून एक दुसरा मेसेज राईट करतो. जर तुम्ही सिंगल ग्रेटर दॅनचा सिग्नेचर यूज केला तर सुरुवातीचा जो पहिला आपण मेसेज ऍड केला होता, गुड मॉर्निंग वेलकम टू IT आणि त्याच्यानंतर DevOps इंजिनियर, हे सगळे मेसेजेस निघून जातील आणि त्याच्यानंतर न्यू मेसेज तुमचा ऍड होईल. आता इथे मी काय करतो, परत एकदा गुड नाईट नावाचा एक मेसेज राईट करतो. जस्ट क्लिक ऑन एंटर.
राईट. त्याच्यानंतर कंट्रोल डी, राईट. परत एकदा काय करतो, फाईल ऍक्सेस करतो. गेले की सगळे मेसेजेस. आता काय करायचंय, गुड नाईट सुद्धा तुम्हाला ठेवायचंय आणि त्याच्यानंतर गुड इव्हनिंगचा सुद्धा मेसेज तुम्हाला याच्यामध्ये ऍड करायचा. तर काय करता येईल गाईस, काय करायला लागेल आता याच्यात, अपेंड करावं लागेल. अपेंड म्हणजे काय करायचं, आणखीन एक ग्रेटर दॅनचं सिग्नेचर यूज करायचं. आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचं, आणखीन एक मेसेज ऍड करायचं, गुड नाईट आणि त्याच्यानंतर गुड मॉर्निंग. कंट्रोल डी किंवा कंट्रोल सी करा. कंट्रोल सी न पण कोणाच्या तरी सिस्टम मध्ये चालेल. ठीक आहे. परत एकदा फाईल ऍक्सेस करा. आले का मेसेज, दोन्ही सुद्धा मेसेजेस येतात. राईट. हे एकदम बेसिक कमांड्स आहे, बट याचा तुम्हाला यूज करता आला पाहिजे. ठीक आहे. याच्यानंतर बघा, नेक्स्ट थिंग इज कोणता बघितला, डिस्प्ले फाईल ls. त्याच्यानंतर डिस्प्ले फाईल विथ द डेटा, त्याच्यासाठी कॅट कमांड. राईट. कॅट कमांड मध्ये कोणत्या बघितलं आपण आता, कॅट, त्याच्यानंतर hello.txt. राईट. म्हणजे फाईल क्रिएट करायच्या विथ डेटा, त्याच्यासाठी ग्रेटर दॅनचं सिग्नेचर तुम्हाला यूज करायचं आहे. राईट. याच्यानंतर इथे तुम्हाला डेटा राईट करायचा आहे, राईट अ डेटा. राईट. त्याच्यानंतर डेटा अपेंड करायसाठी कोणती कमांड, किंवा याच्यानंतर काय करायचंय, तुम्हाला हे ऍक्सेस करायचंय, आय मीन फाईल ऍक्सेस करायचे, त्याच्यासाठी तुम्हाला सिग्नेचर यूज नाही केलं तरी चालेल. हॅलो डॉट फाईलचं जे नेम आहे, hello.txt. राईट. इट विल डिस्प्ले दी फाईल डेटा. राईट. फाईलचा डेटा तुम्हाला डिस्प्ले होईल. याच्यानंतर बघा, आता कोणत्या आणखीन एक बघितली, अपेंड साठी डबल काय द्यायचंय तुम्हाला, जो काही ग्रेटर दॅनचं सिग्नेचर आहे ते 2 वेळेस द्यायचंय. त्याच्यानंतर hello.txt. वी कॅन ऍड मल्टिपल डेटा. इट मीन्स अपेंड कमांड. ठीक आहे. याला काय म्हणायचं तुम्हाला, दॅट इज नथिंग बट द अपेंड कमांड. अपेंड कमांडचा यूज करून आपण मल्टिपल डेटा क्रिएट करू शकतो. ओके. देन नेक्स्ट वन इज टू क्रिएट द डायरेक्टरी. फाईल आता क्रिएट करायची समजली. टच न एम्प्टी डायरेक्टरी, कॅट न डायरेक्टरी, आय मीन सॉरी, टच न एम्प्टी फाईल आणि कॅट कमांडचा यूज करून आपण फाईल विथ डेटा क्रिएट करू शकतो. देन नेक्स्ट वन इज टू क्रिएट, आता डायरेक्टरी क्रिएट करायची. डायरेक्टरी म्हणजे काय, फोल्डर. त्याच्यासाठी वी विल यूज हिअर mkdir नावाचे कमांड राहते, mkdir. mkdir म्हणजे काय, mk म्हणजे मेक, dir म्हणजे काय, डायरेक्टरी. मेक डायरेक्टरी हे कमांड आहे. या कमांडचा यूज करून तुम्ही एक डायरेक्टरी क्रिएट करू शकता. म्हणजे थोडक्यात काय, फोल्डर एक क्रिएट करू शकता. लेट्स यूज दॅट. क्लिअर. आता डायरेक्टरी क्रिएट करायची आहे. आता सध्या कोणत्या डायरेक्टरीमध्ये, आय मीन वर्किंग डायरेक्टरीमध्ये ते आपण एकदा चेक करू. त्याच्यासाठी पीडब्ल्यूडी मध्ये पीडब्ल्यूडी कमांड रन केल्यानंतर आपण कोणत्या डायरेक्टरीमध्ये असं समजतं, EC2-userच्या आतमध्ये. राईट. याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, आय मीन फाईल्स चेक करायच्या, कोणत्या फाईल्स आहेत, ls करा. आता कोणत्या आहेत बघा, f1.txt आहे, f2.txt आहे, f3.txt, f4.txt आणि hello.txt. मला hello.txt ला ऍक्सेस करायचं. कसं करता येईल काय, चेक करायचं याच्या आतमध्ये काय डेटा आहे. डेटा चेक कसा करायचा, कॅट hello.txt. जस्ट क्लिक ऑन एंटर. राईट. आपण जे मेसेजेस ऍड केले होते तेच आहेत. f1.txt मध्ये काय डेटा आहे का चेक करू. f1.txt जस्ट क्लिक ऑन एंटर. काय आहे का, नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना पुढची कमांड ऍज इट इज वर्किंग डायरेक्टरी आपल्याला डिस्प्ले केली. राईट. क्लिअर आहे. देन अगेन लेट मी क्रिएट द डायरेक्टरी नाव. डायरेक्टरीसाठी कोणती कमांड बघितली आपण, mkdir म्हणजे एक डायरेक्टरी क्रिएट करायची आहे. एक डायरेक्टरीचं नेम आपण काहीतरी इथे देऊ शकतो. लाईक तुम्हाला काहीतरी लाईक कोणती डायरेक्टरी क्रिएट करू शकतो, लाईक प्रोजेक्ट डायरेक्टरी. ठीक आहे. मी काय करतो, प्रोजेक्ट डायरेक्टरी इथे क्रिएट करतो. mkdir त्याच्यानंतर स्पेस त्याच्यानंतर प्रोजेक्ट. राईट. जस्ट क्लिक ऑन एंटर. आता चेक करायचं याच्या आतमध्ये, या वर्किंग डायरेक्टरीच्या आतमध्ये प्रोजेक्टची डायरेक्टरी क्रिएट झाली की नाही. कसं चेक करायचं की कोणती डिस्प्ले करायचं, ls.
ls करा, एकदा चेक करा. आता डायरेक्टरी जी असेल त्याचा कलर कसा असणार आहे, ब्लू कलर असणार आहे. म्हणजे हे आपल्याला आयडेंटिफिकेशन आहे. लायनक्स आपल्याला आयडेंटिफिकेशन देतो की ही काय झाली, ही डायरेक्टरी झाली. आणि ह्या ज्या काय आहेत व्हाईट कलर मध्ये त्या सगळ्या काय असतील, फाईल्स असतील. मग आता तुम्हाला या डायरेक्टरीच्या आतमध्ये जायचं आहे. तर कसं जाता येईल, त्याच्यासाठी कमांड आहे, दॅट इज नथिंग बट cd. म्हणजे करंट डायरेक्टरी मधून तुम्हाला जम्प करायचं आहे प्रोजेक्टच्या डायरेक्टरीमध्ये. ठीक आहे. आता कोणत्या डायरेक्टरीमध्ये आपण EC2-user आणि त्याच्यानंतर आपल्याकडे एक पब्लिक आयडी आहे, त्याच्या आतमध्ये मला काय करायचं, प्रोजेक्टच्या फोल्डरच्या आतमध्ये जायचं. जसं आपण विंडोज वरती जातो, हा प्रोजेक्ट टूल आहे, त्याच्या आतमध्ये मला एंटर करायचं. डबल क्लिक केला, आतमध्ये गेलं. राईट. तसं तुम्हाला काय करायचं आहे, लायनक्स वरती तुम्हाला ह्या प्रोजेक्ट डायरेक्टरीच्या आतमध्ये जायचं. त्याच्यासाठी कमांड कोणती, cd. त्याच्यानंतर प्रोजेक्ट ऍज इट इज राईट करायचं. आणि त्याच्यानंतर फॉरवर्ड स्लॅश हा कंपल्सरी असेल. हा जो स्लॅश दिला त्याच्यासाठी हा फक्त डायरेक्टरीसाठी कंपल्सरी असेल. जस्ट क्लिक ऑन इट. चेंज झाली का डायरेक्टरी, EC2-user, IP ऍड्रेस आणि त्याच्यानंतर आपण कशामध्ये, प्रोजेक्टच्या डायरेक्टरी. क्लिअर आहे? ठीक आहे. हे तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला समजेल. ठीक आहे. खूप बेसिक कमांड्स आहेत पण तुम्हाला माहिती पाहिजे. आता परत मला बाहेर यायचंय, तर cd आणि त्याच्यानंतर काय करायचंय, स्पेस करायचंय आणि त्याच्यानंतर एक डॉट द्यायचा, cd स्पेस डॉट. जस्ट क्लिक ऑन, सॉरी, cd प्लेस डबल डॉट, सॉरी डबल डॉट. ठीक आहे. जस्ट क्लिक ऑन. आलो का आपण प्रोजेक्ट मधून परत बाहेर, परत आतमध्ये जायचंय, cd प्रोजेक्ट एंटर. परत तुम्हाला काय करायचं, बाहेर यायचं, cd स्पेस डबल डॉट. क्लिक ऑन एंटर. ठीक आहे. याच्यानंतर बघा, याच्यानंतर तुम्ही जे डायरेक्ट क्रिएट केलं, कोणती डायरेक्टरी आहे, प्रोजेक्ट नावाची डायरेक्टरी. आता याला तुम्हाला रिमूव्ह करायचं. mkdir कमांड कोणती होती, $mkdir. हे डॉलर फक्त इथे तुम्हाला डॉलर दिसण्याची कमांड आहे, लक्षात घ्या. स्पेस डायरेक्टरी नेम, इट मीन्स टू क्रिएट डायरेक्टरी, प्रोजेक्ट डायरेक्टरी, प्रोजेक्ट डायरेक्टरी. त्याच्यानंतर अजून कोणती बघितली, डायरेक्टरीला ऍक्सेस करायचं. त्याच्यासाठी कमांड कोणती, cd टू ऍक्सेस और एंटर इनटू प्रोजेक्ट डायरेक्टरी. तुम्हाला काय करायचं आहे, cd चा यूज करून, cd ची कमांड राईट, त्याचा यूज करून तुम्ही काय करायचं, प्रोजेक्ट डायरेक्टरीच्या आतमध्ये एंटर करायचं. आता याच्यानंतर नेक्स्ट कमांड आहे, टू रिमूव्ह डायरेक्टरी. रिमूव्ह डायरेक्टरी. आता डायरेक्टरी तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे, त्याच्यासाठी कमांड कोणती असेल, rm नावाची कमांड असेल. rm आणि त्याच्यानंतर डायरेक्टरी नेम, डायरेक्टरी. आता इथे मी काय करतो, rm आणि त्याच्यानंतर डायरेक्टरी कोणते, प्रोजेक्ट. आणि त्याच्यानंतर म्हणजे जी काही प्रोजेक्टची डायरेक्टरी असेल, फोल्डर तुम्हाला डिलीट करायचं असेल तर राईट. आता तुम्हाला फाईल त्याच्यामध्ये कोणती फाईल पाहिजे, समजा तुम्हाला फाईल पाहिजे तर काय करायचं आहे, त्याच्यासाठी f1.txt काय करायचं, शॉर्टकट f राईट, त्याच्यानंतर .txt सुद्धा राईट, त्या केसमध्ये फक्त टॅब वर क्लिक करायचं. ठीक आहे. हे शॉर्टकट आहे, टॅब वरती आहे. ठीक आहे. त्याच्यावर ऑटोमॅटिकली अगेन चेक करा, f1.txt क्लिक झाला तर यस, f1.txt क्लिक झाला तर कोणता f3 डिलीट करायचं, f3.txt फाईल
डायरेक्टली हो सर. काकाच्या त्याच्यानं याच्यानंतर लिस्ट ऑफ ऑल फाइल्स. आता LS कशासाठी करतो आपण? लिस्ट ऑफ ऑल फाइल्स साठी करतो. ठीक आहे, हे सुद्धा मी कमांड त्याच्यामध्ये ऍड करायचं. LS command which is used to list of all files. तर याच्यामध्ये तुम्हाला ठीक आहे. याच्यानंतर बघा आता मला काय करायचं की डायरेक्ट फाईल असतात त्या अल्फाबेटिक मध्ये काय करायचं क्लिक करायचं. त्याच्यासाठी कमांड LS पहिले काय करायचं आता it will display all files. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं अल्फाबेटिक रिवर्स ऑर्डर
display hidden files in directory particular directory including ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आणखी कोणते आहे एक मिनिट LS-R LS-L-E बघितली. त्याच्यानंतर R नावाची कमांड आहे, त्याचा काही यूज नाही तुम्हाला, त्याची काही गरज नाही. ठीक आहे. R बघितली ना, LS-L गरज नाही आहे. ठीक आहे, इथे इनफ आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, कारण आपल्याला मॉडिफाईड फाईल कोणती आहे ते सुद्धा चेक करायला पाहिजे, राईट? किंवा लेटेस्ट मॉडिफाईड कोणती त्याच्यासाठी LS-T कशासाठी इट विल डिस्प्ले द लास्ट मॉडिफाईड फाईल. LS-L कशासाठी इट विल डिस्प्ले लॉंग लिस्टिंग फाईल. then -R it will display all files in the reverse of alphabetic order. For example आपण काय करू, एक 2-3 ऑर्डर फाइल्स क्रिएट करू. काय कोणती फाईल क्रिएट करू? touch 1 2 3 a.txt, right? त्याच्यानंतर z.txt, त्याच्यानंतर b.txt, त्याच्यानंतर e.txt. just click on enter. फाईल एकदा चेक करा, किती झाले फाईल, कोणत्या फाईल्स आहेत, राईट? आता तुम्हाला काय करायचं आहे, LS- कोणती कमांड सांगितली होती तर LS-R म्हणजे रिव्हर्स अल्फाबेटिक ऑर्डर नुसार काय करायचं आपल्याला, फाईल चेक करायचं. तर LS-R Z सुरुवातीला क्रिएट झाली, H F F च्या आहे, E आहे, E आहे, A आहे. तर कळलं. ठीक आहे. हो सर. यस, ठीक आहे. त्या कमांड तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. याच्यानंतर पुढच्या कमांड बघू. कंटेंट आपल्याला काय करायचं आहे, टू डिस्प्ले कंटेंट ऑफ गिवन डायरेक्टरी. म्हणजे काय करायचं, तुम्हाला एखादी डायरेक्टरी जर तुम्ही क्रिएट केली, कोणती डायरेक्टरी आहे, आता आपण प्रोजेक्टची डायरेक्टरी सपोज आपण क्रिएट केली. ठीक आहे. याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, टू डिस्प्ले कंटेंट ऑफ गिवन डायरेक्टरी वी कॅन एक्झिक्यूट. काय करायचं, एक कमांड एक्झिक्यूट करायची, लेट मी क्रिएट फर्स्ट डायरेक्टरी. ठीक आहे. मी काय करतो, एक डायरेक्टरी क्रिएट करतो. पहिले LS- सुरुवातीला मी राईट करतो. टू डिस्प्ले content of given directory we can execute एक कमांड तुम्हाला एक्झिक्यूट करायची, एक कमांड. आता त्याच्यासाठी कोणती कमांड असेल की तुम्हाला डायरेक्टरीच्या आतमध्ये एक्झॅक्टली काय बघायचं आहे तुम्हाला, की जी काय आपली प्रोजेक्ट डायरेक्टरी आहे त्याच्या आतमध्ये कंटेंट कोणता आहे ते तुम्हाला चेक करायचं. त्याच्यासाठी LS-L आणि त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, इथे डायरेक्टरीचं नेम द्यायचं. डायरेक्टरी यस नेम असं राईट करायचं. ठीक आहे. आता समजा मी एक डायरेक्टरी क्रिएट करतो. डायरेक्टरी कशी क्रिएट करायची गाइस, MKDIR त्याच्यानंतर डायरेक्टरीचं नेम. मी परत काय करतो, एक पूलची डायरेक्टरी क्रिएट करतो. ठीक आहे. डायरेक्टरी अशी LS पूलची डायरेक्टरी क्रिएट झाली. आता त्या पूलच्या डायरेक्टरीच्या आतमध्ये मला काय करायचं, फाईल क्रिएट करायची. तर काय करायला लागेल, CD पूलच्या डायरेक्टरीच्या आतमध्ये जायचं. ठीक आहे. आता इथे बघा, याच्या आतमध्ये तुम्हाला एक फाईल क्रिएट करायची. आता इथे फाईल कशी क्रिएट करायची गाइस, फाईल क्रिएट करायची एम्प्टी फाईल. कशी क्रिएट करतो, touch p.txt. क्लिक ऑन एंटर. राईट. याच्या आतमध्ये कोणती डायरेक्टरी आहे, p.txt सॉरी फाईल आहे. राईट. परत मी बाहेर येतो आणि बाहेरून मला चेक करायचं की आतमध्ये जो आपला काय म्हणतो डायरेक्टरी आहे, डायरेक्टरीच्या आतमध्ये कोणती फाईल अवेलेबल आहे. ठीक आहे. आपण कुठून चेक करतोय, फोल्डरच्या बाहेर आलोय, म्हणजे पूल नावाच्या फोल्डरच्या काय करतोय, बाहेर येतोय आणि बाहेरून तुम्हाला चेक करायचे. आता इथे LS करू, या पूल नावाच्या आतमध्ये कोणती फाईल अवेलेबल आहे ते तुम्हाला चेक करायची. त्याच्यासाठी LS-L आणि त्याच्यानंतर डायरेक्टरी नेम पूल. क्लिक ऑन एंटर. याच्यामध्ये बघा
EC2-user येस इथे दिसतं बघा p.txt. आता ही डायरेक्टरी आपण कधी क्रिएट केली हे सुद्धा दिसतं आणि त्याला परमिशन कोणती आहे आता हे तुम्हाला लगेच समजणार नाही की काय असतं रीड राईटची परमिशन आहे रीडची परमिशन आहे रीडची परमिशन आहे ठीक आहे हे एक्झॅक्टली काय आहे याच्यावरती आपल्याकडे एक टॉपिक आहे ठीक आहे पुढे गेल्यानंतर आपण बघू आता ही जी फाईल आहे ही फाईल कोणत्या डायरेक्टरीमध्ये EC2-userच्या आतमध्ये कधी क्रिएट केली Feb 6 ला म्हणजे आजची डेट येईल टायमिंग येईल ठीक आहे यूएसटी टाइम जो असेल तो आणि त्याच्या आतमध्ये कोणती फाईल आहे ती आपल्याला दिसेल त्याच्यासाठी कोणती कमांड आहे ls-l राईट त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला ती जी फाईल आहे ती तुम्हाला रिमूव्ह करायची त्याच्यासाठी अगेन काय करता येईल rm त्याच्यानंतर p डॉट डायरेक्टरीच्या आतमध्ये जायला लागेल ना फुल त्याच्यानंतर इथे काय करायचं rm p डॉट txt राईट जस्ट क्लिक ऑन एंटर परत मी क्लिअर करतो परत बाहेर येतो राईट आता परत काय करतो ls-l आणि डायरेक्टरीचं नेम देतो क्लिक ऑन एंटर काय आहे का आतमध्ये नाही ठीक आहे अशा कमांड्स ह्या असू शकतात किंवा अशा कमांड्स तुम्हाला काय करायचं की एकदा ऍक्सेस करून बघायचे अजून 2-3 कमांड्स आहेत लाईक तुम्हाला डायरेक्टरी तर तुम्हाला माहितीच आहे एक मिनिट आणखीन एक कमांड आहे rm आपण मगाशी कोणती डायरेक्टरी डिलीट करायला कोणती कमांड यूज केली rm-rf केली राईट त्याच्यापेक्षा यानं डिलीट होते का एकदा चेक करू rm-dir त्याच्यानंतर पुल येस म्हणजे ही सुद्धा एक कमांड आहे कोणती rm डायरेक्टरी rm-dir आहे मी इथे वाटलं असेल एकदा मेन्शन करतो rm-rf डायरेक्टरी नेम और rm-dir आणि त्याच्यानंतर डायरेक्टरीचं नेम काय फुल किंवा काय असेल डायरेक्टरी ठीक आहे याच्यानंतर बघा कॅट कमांड बघितली टच कमांड बघितली राईट mkdir ची बघितली rm बघितली rm-rf बघितली त्याच्यानंतर rm-dir बघितली राईट cd बघितली राईट त्याच्यानंतर ह्या बेसिक कमांड्स बघितल्या म्हणजे डिस्प्ले करायचे आतमधल्या फाईल्स चेक करायच्या राईट त्यासाठी ही कमांड असेल याच्यानंतर बघा आणखीन कमांड्स आहेत टू डिस्प्ले फाईल कंटेंट आता तुम्हाला फाईल कंटेंट डिस्प्ले करायसाठी कॅट कमांड तर ऑलरेडी आहे क्लिक करू शकता राईट त्याच्यानंतर टू डिस्प्ले फाईल कंटेंट विथ द नंबर्स वी विल यूज द -n म्हणजे काय की तुम्हाला फाईलच्या आतमध्ये किती नंबर्स आहेत ते तुम्हाला चेक करायचं तर त्याच्यासाठी $cat त्याच्यानंतर -n राईट आणि त्याच्यानंतर फाईल नेम याच्या थ्रू काय होतं -n म्हणजे काय की याच्यामध्ये किती नंबर्स अवेलेबल आहेत टू डिस्प्ले फाईल कंटेंट विथ लाईन नंबर्स लेट मी राईट हियर टू डिस्प्ले फाईल कंटेंट विथ लाईन नंबर्स फॉर एक्झाम्पल आपल्याकडे ऑलरेडी एक फाईल आहे किती फाईल आहेत आता a.txt मध्ये मी काहीतरी डेटा ऍड करतो मी काय करतो cat a.txt सॉरी कॅट डेटा ऍड करायचा कॅट a.txt ठीक आहे आता याच्यामध्ये मी डेटा ऍड करतो हॅलो हाय त्याच्यानंतर गुड मॉर्निंग देन बाय आणि त्याच्यानंतर गुड नाईट ठीक आहे मी काय करतो आता सेव्ह करतो सेव्ह करायला एकतर Ctrl+C यूज करा किंवा Ctrl+D मी Ctrl+C यूज करून ट्राय करा ठीक आहे Ctrl+C त्याच्यानंतर परत काय करायचं तुम्हाला फाईल ऍक्सेस करायची आधी नॉर्मली फाईल ऍक्सेस करून बघूया काय काय मेसेज आला हॅलो हाय गुड मॉर्निंग आणि बाय ठीक आहे हे फाईल सॉरी हा जो कंटेंट आहे त्याला काय करायचं तुम्हाला लाईन नंबर सहित ऍड करायचं त्याच्यासाठी कोणती कमांड आहे गाइस आता जी बघितली ती cat -n आणि फाईल नेम राईट एकदा एक्झिक्यूट करून ट्राय करू cat स्पेस -n स्पेस फाईल नेम कोणतं आहे a.txt जस्ट क्लिक ऑन 1 2 3 कळतंय आता -n चा यूज कशासाठी हो सर आता मला काय करायचं बघा आपल्याकडे किती फाईल्स आहेत 1 2 3 4 5 6 7 फाईल्स आहेत आता मला याच्यामधल्या 3 फाईल्स मध्ये मला डेटा ऍड करायचा आहे
आणि 3 फाईल्स मध्ये मला डेटा ऍडच नाही म्हणजे ऍट द सेम टाइम तुम्हाला अशा रिक्वायरमेंट येते की 4 फाईल मध्ये तुम्हाला सेम डेटा ऍड करायचा किंवा 4 फाईल मध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव राईट करायचं. ठीक आहे. तर प्रत्येक वेळेस तुम्ही काय करणारा इंडिव्हिज्युअली जाणारा प्रत्येक फाईल मध्ये आतमध्ये एंटर करणारा त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये तुम्ही काय करणारा नाव तुमचं जे काही नेम असेल फर्स्ट नेम असेल लास्ट नेम असेल तुम्ही ऍड करणार. राईट. आता तुम्हाला काय करायचंय ऍट अ सेम टाइम आणि तशी रिक्वायरमेंट तुम्हाला मल्टिपल फाईल्ससाठी म्हणजे तीन फाईल्स आहेत तर 3 फाईल्स मध्ये तुम्हाला सेम डेटा ऍड करायचा. तर काय करावं लागेल तुम्हाला त्याच्यासाठी आणखीन एक कमांड आहे. त्याच्यासाठी बघा एक मिनिट कॅट जर यूज केला नाही मल्टिपल फाईल मध्ये कॅटचा यूज नाही करता येणार. एक मिनिट एकदा चेक करू a.txt नाही ते फाईल आपल्याला भेटतील ऍक्च्युली आतमध्ये काय आहे ते फक्त दिसेल बट a.txt मध्ये काहीच नाही. सॉरी a.txt मध्ये ऍड केलं ना मेसेजेस. ठीक आहे. एक काम करू आणखीन एका फाईल मध्ये ग्रेटर दॅन a.txt आपण मल्टिपल फाईल मध्ये मेसेजेस ऍड करू शकतो. b.txt देन f2.txt f2.txt. ठीक आहे. या 2 फाईल मध्ये मला काय करायचं सिटी नेम राईट करायचं. लेट मी एंटर नाही ते एकदा कमांड मला चेक करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे मल्टिपल फाईल मध्ये तुम्हाला काय करायचंय सेम तुम्हाला एक मेसेज राईट करायचा. तर समजा मी इथे काय करतो b.txt मध्ये पुणे मेसेज राईट करतो आणि सेव्ह करतो फाईल. ठीक आहे. नंबर कोणता आहे बट तुम्हाला डिस्प्ले करायचे फाईल b.txt मध्ये एक मेसेज आहे b.txt मध्ये एक मेसेज आहे आणि त्याच्यानंतर a.txt मध्ये मेसेज आहे आणि तुम्हाला दोन्ही फाईल मधला मेसेज तुम्हाला डिस्प्ले करायचा आहे. तर त्याच्यासाठी बहुतेक ही कमांड आपण रन करू शकतो. आता एकच फाईल मध्ये डेटा आहे यायला तर पाहिजे. एक मिनिट b.txt मध्ये मेसेज आहे का एकदा चेक करू. कॅट आपण कशामध्ये पुणे ऍड केलेलं काही f2 मध्ये केलेलं का नाही एक सेकंड a.txt मध्ये आहे f2.txt काहीच मध्ये पण नाही आहे. ए मध्ये बहुतेक मेसेज सेव्ह नाही झालेला. एक सेकंड f2.txt याच्यामध्ये मी पुणे ऍड करतो परत कंट्रोल डी करतो आणि एंटर करतो. लेट मी चेक नाव कॅट f2.txt नाही हा इकडे ऍड झाला. एक फाईल डिलीट करतो परत एकदा क्रिएट करतो ls. आता बघा ए मध्ये मेसेज आहे. ठीक आहे. बी मध्ये एकदा चेक करू मेसेज आहे का कॅट b.txt मेसेज नाही आहे. आता बी मध्ये मेसेज ऍड करू कॅट त्याच्यानंतर b.txt क्लिक ऑन एंटर. इथे मी एक मेसेज ऍड करतो पुणे कंट्रोल डी त्याच्यानंतर एंटर परत मी कंट्रोल डी करतो. कॅट मध्ये काय पुणे आहे. राईट. आता याच्यानंतर मी काय करतो बघा दोन्ही फाईल मध्ये मला डेटा डिस्प्ले करायचा. तर परत कॅट कशामध्ये डेटा आहे ए मध्ये आहे त्याच्यानंतर बी मध्ये डेटा आहे. ठीक आहे. कॅट a.txt त्याच्यानंतर b.txt. येस म्हणजे दोन्ही फाईल मध्ये डेटा आहे तो दोन्ही फाईलचा डेटा इथे ऍड होईल. आय मीन इथे काय होईल डिस्प्ले. याच्यानंतर तुम्हाला याला लाईन नंबर सुद्धा द्यायचा आहे. तर कॅट -n again a.txt then b.txt. क्लिअर आहे. एकाच टाइम मध्ये मल्टिपल फाईल मध्ये मेसेज राईट करायसाठी मी एक कमांड चेक करत होती त्याच्यानंतर आपण ती पण एकदम नोट मध्ये ऍड करूया. इथेपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना काय करतोय ते. येस येस सर एव्हरीवन समजतोय ना. हो सर. ओके. आता काय करायचं आहे बघा त्याच्यामध्ये आणखी काय करायचं एक सेकंड घ्यायचं. आता ए मध्ये जो डेटा आहे ए मधला डेटा आधी डिस्प्ले करू a.txt. आता हा डेटा मला काय करायचा आहे हा डेटा मला कॉपी करायचा आहे आणि तोच डेटा मला z.txt मध्ये ऍड करायचा आहे. म्हणजे थोडक्यात काय करायचं कॉपी पेस्ट करायचं.
ठीक आहे. आता त्याच्यासाठी बघा काय करता येईल, मी ट्राय करतो बेटा. a.txt, ठीक आहे. याच्या आतमध्ये डेटा आहे, तो डेटा मला z.txt मध्ये घेऊन जायचा. बोलते a.txt ठीक आहे. जर ट्राय करू रन होते, ठीक आहे. cat a.txt देन ग्रेटर दॅन z.txt. काय करतोय मी, a मधला डेटा कॉपी करतोय आणि z मध्ये पेस्ट करायचा ट्राय करतोय. आता z.txt ला ऍक्सेस करतो. z.txt यस, म्हणजे काय केलं आपण, a मधला डेटा कॉपी केला आणि त्याच्यामधून a मधला डेटा कॉपी केला आणि z मध्ये ऍज इट इज प्रिंट केला. ठीक आहे. त्याच्यासाठी कमांड कोणती, इव्हॅल्युएशन. मी वाटलंच तर गाइस कमांड्स एकदा मी स्वतःहून राईट करून याच्यामध्ये तुम्हाला नंतर देईन. ठीक आहे. पण ऍटलीस्ट आपण ट्राय करू याच्यावरती. वाटलंच तर मी कन्सोलच हा कॉपी करून त्याच्यामध्ये मग तुम्ही वन बाय वन काय करा त्याच्यावरती ट्राय करा. ठीक आहे. त्याच्यानंतर मोर दॅन वन फाईल मधला डेटा काय करायचा तुम्हाला, एका फाईल मध्ये ऍड करायचा. आता मोर दॅन वन फाईल मध्ये डेटा कोणत्या फाईल मध्ये डेटा आहे, आता सध्या बघा a मध्ये डेटा आहे, b मध्ये आहे a.txt यस आहे. त्याच्यानंतर b मध्ये आहे का चेक करू, b.txt आहे. त्याच्यानंतर z मध्ये आहे का, यस आहे. म्हणजे a, b आणि z या 3 फाईल मध्ये डेटा आहे. ठीक आहे. एकदा हॅलो मध्ये एकदा चेक करू, हॅलो मध्ये सुद्धा आहे. डेटा कशामध्ये नाही आहे, F4 किंवा E मध्ये डेटा नाही आहे. आता E मध्ये नाही आणि F4 मध्ये. आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, मल्टिपल फाईल मधला डेटा घ्यायचा आहे. म्हणजे A मधला डेटा घ्यायचा आहे, B मधला घ्यायचा आहे, त्याच्यानंतर हॅलो मधला सुद्धा डेटा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर Z मधला डेटा घ्यायचा आहे आणि तो सगळा डेटा तुम्हाला E मध्ये स्टोअर करायचा आहे. काय म्हणतो मी, समजते? हो सर. काय म्हणलो मी असं तुम्हाला, मल्टिपल फाईल मधून डेटा घेऊन कॉपी करायचा डेटा, बी मधला डेटा. आता ई चेक करू की ई मध्ये डेटा आहे. आता ई मध्ये डेटा नाही आहे, बरोबर. कॅट e.txt केला. F4 मध्ये एकदा चेक करू, F4.txt. F4 मध्ये सुद्धा डेटा नाही आहे. मी वाटलंच तर एक काम करतो, F4 मध्ये डेटा पण ऍड करू. F4 मध्ये काय करू आपण, एक सिटीचं नेम देऊ, मुंबई. नाही येत आहे. ठीक आहे. कंट्रोल D, एंटर, अगेन कंट्रोल D. राईट. एकदा चेक करू, कॅट F4 मध्ये डेटा आहे. अजून कोणत्या फाईल्स आहेत बघा, डेटा आहे. यस राईट. मध्ये डेटा आहे नाही आहे, राईट. त्याच्यानंतर F4 मध्ये आपण ऑलरेडी बघितलंय, F4 मध्ये सुद्धा डेटा आहे. त्याच्यानंतर हॅलो मध्ये डेटा आहे राईट. त्याच्यानंतर Z मध्ये डेटा आहे, राईट. आता आपल्याला काय करायचं आहे, एम्प्टी फाईल कोणती आहे, याच्यामधले एम्प्टी फाईल कोणते आहे गाइस, ज्याच्यामध्ये डेटाच नाही आहे, ई फाईल. एम्प्टी फाईल कोणते आहे, e.txt. राईट. तर ई मध्ये सगळा डेटा आपल्याला घेऊन जायचा आहे. तर काय करायचं, त्याच्यासाठी आणखी एक कमांड आहे, कॅट सुरुवातीला फाईल सगळ्या घेऊयात, a.txt, b.txt, f4.txt, देन hello.txt, देन z.txt. ठीक आहे. याच्यामधला डेटा कॉपी करायचा आहे. कॉपी करायसाठी काय करायचं तुम्हाला, ग्रेटर दॅन, हे तो कुठे स्टोअर करायचं, e.txt. जस्ट क्लिक ऑन. ठीक आहे. आता e.txt ला ऍक्सेस करा, e.txt इंस्टाला डाउनलोड करतो ना, डबल करून आला का सगळं, देन e.txt. क्लिअर आहे आता, समजते ऍटलीस्ट थोडंफार तरी कमांड समजतात ना. हो सर. हो. त्याच्या आणखी एक काय बघा, याच्यामध्ये टॅग नावाचे कमांड आहे, सगळं ओपन करून ठेवा. ठीक आहे. आता टॅग नावाचे कमांड आहे. टॅग काय करते, विच इज यूज टू रिव्हर्स फाईल कंटेंट. म्हणजे आता बघा, e.txt मध्ये डेटा काय आहे, हा वाला. आता हाच डेटा मला रिव्हर्स करायचा. रिव्हर्स करायसाठी टॅग नावाचे कमांड बाय सुरुवातीला गेला, गुड मॉर्निंग सेकंड नंबर, हाय थर्ड नंबर, हॅलो गुड मॉर्निंग, त्यानंतर गुड नाईट मुंबई, असंच. म्हणजे काय होईल, हे जो काय लास्टचा डेटा आहे तो वरती जाईल, वरचा डेटा खालती आहे. ठीक आहे. याच्या अकॉर्डिंगली काय करू शकतो आपण, रिव्हर्स डेटा करू शकतो बाय युजिंग द टॅग कमांड. ठीक आहे. याच्यानंतर बघा,
आणखीन काय बघू शकतो आपण याच्यामध्ये, रिव्हर्स बघितलं आपण, त्याच्यानंतर डेटा कॉपी पेस्ट करून ट्राय केला, लाईन नंबर्स ऍड केले, राईट. अजून एक रेव नावाचे कमांड. फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय करायचं आहे की रिव्हर्स इच लाईन कंटेंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी काय काम करतो, ऍक्सेस करतो आणि मला हॅलोला रिव्हर्स करायचं आहे, त्यानंतर हायला रिव्हर्स करायचं आहे, गुड मॉर्निंगला रिव्हर्स करायचं आहे, बायला रिव्हर्स करायचं. ओके, इच फाईल कंटेंट म्हणजे प्रत्येक फाईलमधलं कंटेंट काय करू शकतो तुम्ही, रिव्हर्स करू शकतो. त्याच्यासाठी रेव आणि त्याच्यानंतर a.txt पण आहे. झाला का रिव्हर्स. REV म्हणजे काय, डेटा रिव्हर्स होईल, राईट. म्हणजे याचा सुद्धा तुम्ही यूज करू शकता, राईट. जे काय लायनक्स लाईक डेव्हलपर्स राहतात त्या डेव्हलपरचं हेच काम असतं, फाईल मधला डेटा त्यांना कॉपी करायचा आहे, दुसऱ्या फाईलमध्ये टाकायचा आहे, दुसऱ्या फाईलमधला डेटा तिसऱ्या फाईलमध्ये टाकायचा आहे, तिकडून फाईल कंटेंट कॉपी करायचं आहे, सर्व्हरला डेटा ऍड करायचा आहे. ठीक आहे, हे सगळं त्यांच्याकडे कमांड्स असतात. याच कमांड्स थ्रू ते काय करतात की त्यांचं जे काही रोल असतात ते याच्यावरतीच राहतात. ठीक आहे, याच्यानंतर बघा काय करायचं तुम्हाला की हेड एक कमांड आहे. आता हेड कमांड कशासाठी असते, विच इज यूज टू डिस्प्ले फाईल डेटा फ्रॉम टॉप. म्हणजे फॉर एक्झाम्पल